नमस्कार, सुनंदास किचन चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनेलवर लाल भोपळ्याचे खमंग गोड असे घारगे अगदी खुसखुशीत होतात. तर आपण याचे साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तर आपल्याला 250 ग्रॅम लाल भोपळा घ्यायचा आहे. तो अशा पद्धतीने कट करायचा आहे, अशा पद्धतीने साल काढायची आहे. आपल्याला ना कुकरला लावायची गरज ना जास्त पाणी घालायची गरज. तर अशा पद्धतीने मिडियम अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर मी 250 ग्रॅम भोपळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने मिडियम फोडी करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. यानंतर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आपल्याला ह्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. यावरती असा 5 मिनिटांमध्ये वाफवून होतो. वाफवून झाल्यानंतर मग आपल्याला पाहायचं आहे चेक करून. यामध्ये मी स्मॅश करणार आहे. तर चेक करून पाहायचं. खूप छान पद्धतीने वाफवला गेलेला आहे. कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही. तर इथे मी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथे भोपळा पण वाफवून घेतलेला आहे. त्यात भोपळा वाफवून घेतलेली त्याची जी उष्णता आहे यावरतीच आपला गूळ मेल्ट होतो. आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची गरज नाही. अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेत आहे. स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचं. तर आता इथे छान पद्धतीने गूळ मी मेल्ट करत आहे. यानंतर मी पुरण यंत्राच्या हे सर्व चाळणीने यामध्ये गाळून घेणार आहे. तर गाळून घेतल्याने काय होतं, आपली पुरी खमंग अशी होते, फुगते, छान पद्धतीने फुगल्या जातात त्यामुळे. तर आता इथे मी पुढची प्रोसेस करत आहे. तर भोपळ्याचा गर तर तयार आहे. आता इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मेजरिंग कपने मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी अगोदरच चाळून ठेवलं होतं. हे गव्हाचं पीठ मी यामध्ये घेत आहे. यानंतर घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घेतलं आहे मी अर्धी वाटी. तांदळाचं पीठ घातल्याने आपली पुरी जी आहे, घारगे जे आहे ते एकदम कुरकुरीत होणार आहेत. आपल्याला कुरकुरीत खमंग असे घारगे पाहिजे तर आपण तांदळाचं पीठ ॲड केलंच पाहिजे. इथे मी घेतलेलं आहे बेसन 1/2 कप. असे हे 3 पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला जो गर आहे तो यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. यावरती मी तेल घालून घेतलेलं आहे 1/2 टीस्पून. इथे मी विलायची पावडर बारीक करून घेतली होती. तुम्ही जायफळ देखील घालू शकता. तर थोडंसं मी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तर आपण आता हे सर्व एकत्र करून घेऊया. जसं लागेल तसं आपल्याला हा गर ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारचे घारगे खूप करतात. लाल भोपळ्याचे गोड घारगे, तिखट घारगे पण करतात. मी श्रावण तिखट घारगेची
रेसिपी करून दाखवली होती लाल भोपळ्यापासून तिखट घारगे अशी रेसिपी आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट देऊन पाहू शकता ही रेसिपी। तर अशा पद्धतीने मी हे सर्व मळून घेत आहे। तर आपल्याला घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे, कारण आपण गूळ ॲड केलेला असल्यामुळे मेल्ट होऊ शकतो, त्यामुळे आपण घट्टसरच पीठ मळून घेणार आहोत। यानंतर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि मी पुऱ्या, तर अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या। तर आपल्याला पुऱ्या लाटताना खसखस लावून घ्यायची आहे, खूप छान टेस्ट लागते अशा पुऱ्यांची। तर गॅस आता मी मीडियम केलेला आहे, कारण छान असं तेल गरम झालं होतं। मीडियम गॅसवर अशा पद्धतीने पुऱ्या आपण तळून घेऊया। टम्म असे फुगतात। सुंदर असा कलर आलेला आहे घारग्यांना। तर मैत्रिणींनो, तुम्ही पण अशा पद्धतीने रेसिपी करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। कुरकुरीत आणि खमंग असे घारगे आपले तयार झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला। शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा।